संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड, ज्या कार्यकर्त्याला दत्ता भणे यांनी शिवीगाळ केलेली आहे त्या नाना गवळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर बाजू मांडताना अश्रू त्यांना अनावर झाले। सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत घातली आहे। नाना गवळी हे सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आहेत। दत्ता भणे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी निवडणुकाकडे तक्रार दाखल केली आहे। यानंतर त्यांनी या कार्यकर्त्याची समजूत देखील घातलेली आहे। आपण कुणाची जागा घेतली नाही, नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बूथ इथे लावायचा, त्यांचा तिथे बूथच्या संदर्भात काही नाही, काही इश्यूज नाही। इथं आल्यानंतर इथं बसलो की तो म्हणताय ना पुढे म्हणजे आपला काही संबंध नाही 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 म्हणजे आपण कुणाची जागा घेतली नाही, नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बूथ इथे लावायचा, त्यांचा तिथे बूथच्या संदर्भात काही नाही, काही इश्यूज नाही। इथं आल्यानंतर इथं बसलो की तो म्हणताय ना पुढे म्हणजे आपला काही संबंध नाही 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 म्हणजे आपण कुणाची जागा घेतली नाही, नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बूथ इथे लावायचा, त्यांचा तिथे बूथच्या संदर्भात काही नाही, काही इश्यूज नाही। इथं आल्यानंतर इथं बसलो की त्यांच्या पाठीमागे सोबत आहे। ताईंचं काम आणखी जिद्दीने करणार। रोहित दादा सारखा स्ट्रॉंग माणूस आमच्या पाठीमागे आहे। काही झालं तरी चालेल, एक वेळ रक्त सांडायची वेळ आली तरी ह्यांना सोडणार नाही, काम तुतारीचं करणार। घाणेरडं राजकारण झालेलं आहे। हे दुर्दैव आहे की अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने गलिच्छ राजकारण आपल्या भागात झालेलं आहे। पोलिसांकडनं कारवाई का होत नाहीये? कारण काल जर तिथे पैसे वाटताना पोलीस तिथे होते, तो व्हिडिओमध्ये पोलीस जर दिसत आहेत, पोलिसांवर कोणाचा दबाव असावा? आता दिसतच आहे ना, त्या व्हिडिओमध्येच दिसतंय। आणि हे गृहस्थ सकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून आलेत, त्यांना कोणी दाद देईना म्हणून ते मला आता भेटायला आलेत। विकास कामांची मध्ये तसंच झालं, वेल्ल्यामध्ये बँक रात्रभर उघडी आणि त्याची वेळ आणि ते सगळं व्हिडिओमध्ये। वेल्ला, भोर, बारामती, इंदापूर या सगळ्याकडे आम्ही खोटे आरोप करत नाहीये। डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, डेटा दाखवून आम्ही हे करतोय सगळं आणि हे कार्यकर्त्यांकडून देत आहेत। मी कुणावरच आरोप केले नाही, पण जसे फोन येत आहेत हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे। अहो, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणलाय आणि ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या बारामतीची एक वेगळी ओळख, आन बान आणि शान ही महाराष्ट्रात नाही देशात काश्मीर टू कन्याकुमारी आहे। आणि आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात असं गलिच्छ राजकारण होतंय, प्रचंड वेदना देणार आहे। शेवटचा प्रश्न ताई, शेवटचा प्रश्न। महायुतीकडनं सांगण्यात येत होतं की आम्ही बारामतीची निवडणूक विकास कामांच्या आधारावर लढतोय। एका बाजूला ते म्हणतात विकास कामांच्या मुद्द्यावरती लढतंय आणि दुसऱ्या बाजूला असे व्हिडिओ येणं, याला हे कॉन्ट्राडिक्टरी नाही का? हे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, अजून काय बोलणार मी? हे अतिशय वाईट, म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती, खरंच अपेक्षा नव्हती की इतका खालच्या पातळीवर जाऊन हे इलेक्शन करतील। हे मला धक्कादायक आहे, वेदना देणार आहे। मी खरं तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची हात जोडून माफी मागते की हे चव्हाण साहेबांना म्हणजे त्यांच्या विचारांना हे अतिशय लाजिरवाणं आहे। म्हणजे मला प्रचंड वेदना, आम्ही राजकारणात लोकांच्या आयुष्यात एक